समजा एक गाडी आहे, इट इज मुव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 4 मीटर पर सेकंड आणि ती आत्ता झिरोला आहे. सो मी जेव्हा स्टॉपवॉच ऑन केली त्यावेळी ती इथं होती. सो इट इज ॲट झिरो राईट नाव. मी जर तुम्हाला म्हणालो की 4 सेकंदानंतर आफ्टर 4 सेकंड्स ती कुठं असेल. सो तुम्ही असं पाहू शकता की गाडीचं स्पीड जे आहे ते 4 मीटर पर सेकंड आहे. 4 मीटर पर सेकंड. ह्याचा अर्थ ती एका सेकंदाला 4 मीटर पुढं सरकते. सो एका सेकंदामध्ये जर ती 4 मीटर पुढं सरकत असेल तर ऑब्व्हियसली 4 सेकंदामध्ये ती 16 मीटर पुढं सरकेल. आणि ती कुठल्या दिशेला असेल तर ऑब्व्हियसली इकडं जाते आहे, तर 4 सेकंदानंतर ती 16व्या मीटरला कुठंतरी असेल. सो आन्सर इज +16. सो हेच जे काही आपण केलं ह्याला आपण असंही लिहू शकतो की गाडीचं स्पीड हे +4 होतं. आपल्याला जी वेळ विचारली ती नंतरची विचारली आहे, शून्याच्या नंतरची म्हणजे शून्याच्या पलीकडची. सो दॅट इज +4 आणि +4 इंटू +4 विल बिकम +16. सो आपल्याला एक रूल कळतो इथं की पॉझिटिव्हला जेव्हा आपण पॉझिटिव्हशी मल्टिप्लाय करतो फायनल आन्सर पॉझिटिव्ह येतं. मी समजा तुम्हाला हेच क्वेश्चन असं विचारलं की ती 4 सेकंड बिफोर अगोदर कुठं होती. सो तुम्ही लॉजिकली सांगू शकता की आत्ता शून्याला असेल तर 4 सेकंदा अगोदर मागे कुठं तर असेल इकडं. सो एका सेकंदात जर ती 4 मीटर जात असेल तर 4 सेकंदात 16 मीटर पुढं आली असेल. सो ह्याचा अर्थ ती 16 मीटर मागे असणार आहे, 16 मीटर बॅक. आणि ह्यालाच आपण -16 असं सुद्धा लिहू शकतो. सो हेच जर आपण मल्टिप्लिकेशनच्या रूपात लिहिलं की गाडीचं स्पीड हे +4 होतं, पण वेळ जी दिली आहे ती मला अगोदरची दिली आहे, शून्याच्या अगोदरची दिली आहे. सो इट इज -4. सो 4 इंटू -4 दॅट इज -16. सो इथं मला एक रूल कळतो आहे की जेव्हा मी पॉझिटिव्ह इंटिजरला निगेटिव्ह इंटिजरशी मल्टिप्लाय करतो आहे आन्सर निगेटिव्ह येतं. आता तीच गाडी जर उलट्या दिशेला जात असते, लेट्स से अगेन विथ अ स्पीड ऑफ 4 मीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदाला ती गाडी 4 मीटर पुढे जाते डाव्या दिशेला. सो मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की ती 4 सेकंदानंतर कुठं असेल, वेअर इट विल बी आफ्टर 4 सेकंड. सो तुम्ही असं लिहू शकता की तिचं स्पीड हे -4 मीटर पर सेकंड आहे कारण ती उलट्या दिशेला निघाली आहे. पण मला जो टाईम दिला आहे तो 4 सेकंदानंतरचा दिला आहे. सो तो मी प्लसमध्ये काउंट करेन. सो दिस विल बिकम 4 इंटू 4 दॅट इज 16 अँड द आन्सर इज -16. ऑब्व्हियसली ती जर आत्ता इथं असेल, इफ इट इज ॲट दिस लोकेशन, आणि मी जर 4 सेकंदानंतर कुठं असेल म्हटले तर ती इकडंच कुठं तर असणार. पण हाच प्रश्न मी जर असा विचारला की बिफोर 4 सेकंड ती कुठं होती. सो तिचा स्पीड -4मध्ये आहे आणि आपल्याला जो टाईम दिला आहे तो सुद्धा 4 सेकंदा अगोदरचा दिला आहे, शून्याच्या अगोदरचा. सो दॅट इज -4. सो तुम्ही आता ह्याचा आन्सर मल्टिप्लिकेशन आपण रूल नाही शिकलेलो, पण इथं गाडीची पोझिशन बघून तुम्ही सांगू शकता की ती डावीकडे निघाली आहे. मग 4 सेकंदा अगोदर ऑब्व्हियसली इकडं कुठंतरी असणार आहे. सो ती पॉझिटिव्ह डायरेक्शनला कुठंतरी असणार आहे. सो किती 4 इंटू 4 ती 16 मीटर चालली असणार आहे आणि आत्ता जर शून्यावर असेल तर ती अगोदर +16वर असली पाहिजे, तरच ती इथून ट्रॅव्हल करत 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 शून्यापर्यंत आली असेल. सो -4 इंटू -4 लॉजिकली कम्स आउट टू बी +16. सो इथनं आपल्याला अजून एक रूल कळतोय की मायनस इंटू मायनस हे सुद्धा काय असतं प्लस. सो आपण एक छोटासा रूल बॉक्स बनवू की इफ द इंटिजर्स आर बिंग ॲडेड आर ऑफ पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह it will become positive, negative into negative it will become again positive, positive into negative it will become negative, negative into positive it will become negative. So same signs असतील तर आन्सर पॉझिटिव्हमध्ये येईल, जर डिफरंट साइन्स असतील तर आन्सर निगेटिव्हमध्ये येईल. सो वी विल फॉलो दिस रूल henceforth. सो लेट्स सॉल्व सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन दॅट. आता तुम्हाला ही मल्टिप्लिकेशनची ऑपरेशन्स खूप इझी वाटायला लागतील. लाईक हिअर इफ यू सी 5 ब्रॅकेट -3 ह्याचा अर्थ असा असतो 5 इंटू -3. सो 5 3 जा 15, दोघांचा साईन डिफरंट आहे त्यामुळे आन्सर मायनसमध्ये येईल. इथं -5 इंटू -3. सो 5 इंटू 3 दॅट इज 15, दोघांचा साईन सेम असल्यामुळं मायनस मायनस इट विल बिकम +15. आता जर 3 इंटिजर्स एकत्र आले तर तुम्ही डायरेक्टली त्यांचं मल्टिप्लिकेशन कराल त्यांच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूजचं. सो दॅट इज 1 इंटू 2 इंटू 3. आणि तुम्ही जर पाहिलं तर टोटल निगेटिव्ह साईन्स काउंट कराल. सो मायनस मायनस हे 2च वेळा आले. सो मायनस इंटू मायनस दॅट इज पॉझिटिव्ह. सो द आन्सर इज 1 इंटू 2 इंटू 3 दॅट इज 6. सो इट इज +6. अजून थोडं पुढे जाऊ की जर मला ह्या 3 इंटिजर्सची मल्टिप्लिकेशन करायला लावली तर विल डायरेक्टली मल्टिप्लाय दिस 3 इंटिजर्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज. सो इट इज 3 इंटू 4 इंटू 3 आणि निगेटिव्ह साईन्स काउंट करू. मायनस मायनस मायनस. सो मायनस इंटू मायनस इंटू मायनस
सो मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस, प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस. सो जर निगेटिव्ह साईन्स ह्या ऑड नंबर्समध्ये आल्या, जसे की इथं 3 निगेटिव्ह साईन्स आहे, सो फायनल आन्सर तुम्ही निगेटिव्हमध्ये लिहाल. जर निगेटिव्ह साईन्स ह्या इवन नंबरमध्ये आल्या म्हणजे 2, 4, 6, तर फायनल आन्सर तुम्ही प्लसमध्ये लिहाल. सेम रूल्स आपण डिव्हिजनमध्येही यूज करतो, बिकॉज मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे वेगळं नाही आहे. लाईक इफ आय आस्क यू व्हॉट इज 5 इंटू 4, इट इज 20. इफ आय आस्क यू व्हॉट इज -5 इंटू 4, दॅट इज -20. आता हाच प्रश्न मी जर तुम्हाला असा विचारला, व्हॉट इज -5 इंटू समथिंग गिव्ज यू -20. सो इथं एक निगेटिव्ह आहे आणि इथं पण एक निगेटिव्ह आन्सरमध्ये. सो हा इंटिजर पॉझिटिव्ह असला पाहिजे. पण हा इंटिजर किती असला पाहिजे? मग हा जर इंटिजर मला फाइंड आउट करायचं असेल तर ह्या 5ला मी मनातल्या मनात 20ला डिवाईड करेन. सो इट विल बिकम -20 अपॉन -5. सो तुम्ही जर पाहाल तर ह्याचं आन्सर ऑब्व्हियसली 4 आलं पाहिजे. सो आपण हाच रूल डिव्हिजनसाठी यूज करणार आहे की जेव्हा मी 2 इंटिजर्सना डिवाईड करतो आहे, यू विल डायरेक्टली डिवाईड देम आणि त्यांच्या साईन्स तुम्ही कॅन्सल करायला शिकाल इथून पुढं. आता फॉर एक्झाम्पल -20 डिवायडेड बाय -5 असं जर असेल, सो -20 तुम्ही ह्यांच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज डायरेक्टली डिवाईड करावे. 20/5 दॅट इज 4. आणि तुम्ही जर इथं पाहिलं ह्यांच्या साईन्स सेम असतील तर ते कॅन्सल होऊ शकतात. सो द फायनल आन्सर इज पॉझिटिव्ह. हे जर -20 डिवायडेड बाय 5 असेल तर द आन्सर विल बी 4 आणि बाहेर एक मायनस शिल्लक राहील. सो दोन्हीकडं सेम साईन असतील, सो आन्सर इज इन पॉझिटिव्ह. इफ वन ऑफ द इंटिजर्स इज ऑफ डिफरंट साईन, द आन्सर विल बी इन नेगेटिव्ह. विल डू सम प्रॅक्टिस बेस्ड ऑन दिस. सो इफ यू सी द फर्स्ट क्वेश्चन, that is 8 divided by 2. So 8 divided by 2, that is 4, and the signs are different, so answer will be negative. Here if you see 13 divided by 16, that is 2, the signs are same, the answer will be in positive because this will be cancelled. लास्ट सममध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं एक मल्टिप्लिकेशन लपलेली आहे, इथंही एक मल्टिप्लिकेशन लपलेली आहे आणि त्यानंतर ह्यांची डिव्हिजन करायची आहे. सो इफ यू आर अनअवेअर अबाउट दी बोडमास रूल राईट नाउ, सो डू ॲज आय एम टेलिंग यू. सो -7 इंटू -2, सो दिस इज लाईक दिस. -7 इंटू -2, इट इज डिवायडेड बाय 2 इंटू 3. सो -7 इंटू -2 आपल्याला माहिती आहे साईन सेम असतील, मायनस मायनस प्लस, सो दिस इज 14 डिवायड बाय 2 इंटू 3, that is 6. So both the integers are positive, so the answer will be 14 divided by 6. So right now इथं तुम cancellation व्यवस्थित होत नाही आहे, so answer will be in decimals. So we will stop it here. You can do this, you can find out the final answer.